जिस तरह रुद्र ने हिमालय पे तांडव किया था, उसी तरह शंभूराजे दख्खन के गड किल्लों पे राज करेंगे. छावा चित्रपटाचा प्रोमो आलेला आहे आणि ह्याच प्रोमो मधला हा डायलॉग आहे. याआधी पृथ्वी हा प्रोमो आला होता आणि आत्ता जल हा प्रोमो आलेला आहे. मॅडॉक फिल्म्सच्या यूट्यूब चॅनलवर हा प्रोमो आपल्याला पाहायला मिळतो. तर ह्याच प्रोमोचा आपण रिव्ह्यू करणार आहोत. ट्रेलरनी ह्या आधी धूमधडाका केला होता यूट्यूब चॅनलवरती. मॅडॉक असेल किंवा बाकी यूट्यूब चॅनलवरती जेव्हा ट्रेलर आला होता तेव्हा अक्षरशः यूट्यूब पूर्ण छावा चित्रपटाच्या ट्रेलरने भरलं होतं आणि आता सुद्धा तेच होतंय. छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच विकी कौशल जेव्हा पाण्यातनं असे बाहेर येताना दाखवलेले आहेत, तो वाला सीन अक्षरशः गूस बम्स आणतो, पूर्ण अंगावरती काटा आणतो. प्रोमो मधला मोनोलॉग आहे तो असेल छत्रपती संभाजी महाराजांचा, म्हणजे विक्की कौशलने म्हटलेला तो असेल मोनोलॉग किंवा फाईट सिक्वेन्स असतील. सगळेच्या सगळे या प्रोमोमध्ये सुद्धा हिट दिसत आहेत. इनफॅक्ट सुपर हिट दिसत आहेत. आणि जसा इतिहासाच्या चित्रपटासाठी जी शेड हवी असते, शेड म्हणजे जे कलर कॉम्बिनेशन हवं होतं तेच कलर कॉम्बिनेशन दिसतं आहे ट्रेलरमध्ये पण प्रोमोमध्ये पण. त्याच्यानंतर जो कॉस्ट्युम आहे, कॉस्ट्युम पण सुपर्ब वाटत आहे. त्यामुळे एकूणच हा प्रोमो सुद्धा, जो जल प्रोमो आहे तो सुद्धा सुपर्ब झालेला आहे. आणि मला वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर पोहोचतोच आहे, इनफॅक्ट पोहोचला सुद्धा आहे, परंतु छत्रपती संभाजी महाराज पूर्ण देशाला खूप कमी ठाऊक आहेत आणि ह्या चित्रपटाच्या माध्यमातून ते पूर्णपणे घराघरात पोहोचणार आहेत, ते पण संपूर्ण भारतात. आणि ते सगळं यश जात आहे ह्या टीमला, छावा चित्रपटाच्या. मग ते डिरेक्टर असू दे लक्ष्मण उत्तेकर, त्याच्यानंतर छावा चित्रपटाचे हिरो असेल विकी कौशल, संपूर्ण टीम, मॅडॉक फिल्म असेल त्यांची जी निर्माताची जी म्हणजे प्रोडक्शन हाऊस आहे, तर ते त्या सगळ्या टीमचं भरपूर कौतुक की तुमच्या म्हणजे ऑफकोर्स छत्रपती संभाजी महाराज सगळ्यांना माहिती आहेत, परंतु अजून त्यांचं बारकाईने एक छोटे छोटे मुद्दे सुद्धा ह्या चित्रपटातनं कळतील. आणि म्हणतात ना की आम्हा महाराष्ट्रीयन लोकांना खूप गर्व वाटणार आहे, मराठी लोकांना खूप गर्व वाटणार आहे, की शिवप्रेमींना खूप गर्व वाटणार आहे, शंभूप्रेमींना खूप गर्व वाटणार आहे की आमचे महाराज आज सगळ्यांना कळत आहेत. आणि असं नाही की आधी कळत नव्हते, आधी सगळ्यांना माहिती होते, परंतु अजून त्यांचा इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचणार आहे, इनफॅक्ट पूर्ण भारतामध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे अजून खूप आनंद आहे. आणि रश्मिका ॲज महाराणी येसूबाई, तर त्यांचाही अटायर खूप परफेक्ट दिसतोय. आणि जो डायलॉग संवाद मी सुरुवातीला म्हटलं, तो संवाद खरंच खूप छान वाटतोय त्यांच्या आवाजामध्ये ॲज महाराणी येसूबाई. सो ऑल अँड ऑल खूप मस्त प्रोमो. आता फक्त वाट पाहतोय ती 14 फेब्रुवारीची, आणि कधी 14 फेब्रुवारी येतो आणि तो चित्रपट जाऊन पाहतो असं झालंय. तर चला तर मग इथेच थांबूया या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू एखाद्या रिव्ह्यू किंवा कलेक्शनमध्ये. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पाहत राहा आणि स्वतःची काळजी घ्या.